नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मराठी नमुना घटक चाचणी 2022-2023 गुण 25 वेळ 1 तास 30 मिनिटे किंवा 1.5 तास। चला तर मग घटक चाचणीला सुरुवात करूया। विभाग 1 गद्य 8 गुणासाठी कृती अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। 4 गुणासाठी अशा उतार्यावर आधारित सूचनेनुसार कृती करा प्रश्न विचारले जातात। त्यासाठी 4 गुण असतात। त्यामध्ये एक आहे आकृती पूर्ण करा। आकृती पूर्ण करण्यासाठी 1 गुण। लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे। लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे 2 कारणे लिहायची आहे, त्यासाठी 1 गुण आहे। दुसरा प्रश्न कारण शोधा व लिहा 1 गुण। प्रश्न आहे लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा कारण, आणि कारण लिहायचं आहे 1 गुण आहे। तिसरा प्रश्न योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा 1 गुण। प्रश्न आहे जीवन अर्थपूर्ण होईल जर रिकामी जागा पर्याय अ वाहन कामापुरतेच वापरले तर, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर, वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर। चौथा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा 1 गुण। त्यासाठी रिकामी जागा दिली आहे। इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी माणसे रिकामी जागा। उत्तर लिहायचं आहे। अशा प्रकारे उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 4 गुणासाठी प्रश्न विचारले जातात। त्यानंतर आपला उतारा आपल्या घटक चाचणीमध्ये येईल। तर या ठिकाणी मी तुम्हाला उतारा वाचून दाखवते। कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल। आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थाने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा। प्रत्यक्षात घडते ते वेगळे। इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात। कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते, पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल। आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने झळा कशासाठी घालावायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत। हा तो उतारा आहे। आता उतार्यानंतरचा प्रश्न आहे स्वमत किंवा अभिव्यक्ती 4 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो। त्या दोन्हीमधला कोणताही एक प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे। तर आपण पहिले स्वमतमध्ये दिलेला प्रश्न बघूया। स्वमत म्हणजेच तुमच्या मतानुसार तुम्हाला काय वाटते असे या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। तर प्रश्न वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा। किंवा अभिव्यक्तीमध्ये दिलेला प्रश्न आहे वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते तुमच्या शब्दात लिहा। या दोन्हीपैकी कोणताही एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहायचे आहे। व्यवस्थित लिहिल्यास 4 पैकी 4 गुण मिळतात। अशा प्रकारे आपण गद्य विभागावर आधारित कशा पद्धतीने घटक चाचणीमध्ये प्रश्न विचारले जातील याचा आढावा घेतला आहे। विभाग 2 आहे पद्य। यावर सुद्धा 8 गुणासाठी प्रश्न विचारले जातात। कृती 2 अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 4 गुणासाठी।
त्यामध्ये 1. कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी 2 गुण. 4 गोष्टी लिहायच्या आहे. कवितेमध्ये विरोधी भाव दर्शवणाऱ्या कविता कोणती आहे तुम्हाला समजेलच, खाली कविता दिलेली आहे. दुसरा आहे एका शब्दात उत्तरे लिहा 2 गुण. 4 प्रश्न विचारले आहेत, 4ही प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे. एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी अर्धा गुण आहे. तर ते प्रश्न आहेत. पहिला प्रश्न कवीची सदैव सोबत करणारी. दुसरा प्रश्न कवीचा विश्वासघात करणारे. तिसरा प्रश्न खोट्या दिशा सांगतात ते. आणि चौथा प्रश्न माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा. या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात लिहायचे आहे. 4ही प्रश्नाची उत्तरं 2 गुणासाठी. एक प्रश्न व्यवस्थित उत्तर लिहिल्यास अर्धा गुण मिळतो आणि 4ही प्रश्न व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. त्यानंतर कविता दिली आहे रंग माझा वेगळा. सुरेश भट यांची ही कविता आपण या घटक चाचणीमध्ये घेतली आहे. कवितेचे वाचन करूया. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कुठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांचाही लळा, राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुणी माझा गळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, मानसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. अशा प्रकारे ही कविता आहे. आता पद्य विभागावर आपण जे प्रश्न विचारले आहे ते याच कवितेवर आधारित आहे. आता यानंतर कवितेनंतर विचारलेले प्रश्न आहेत. आता कवितेवर आधारित प्रश्न जसे की स्वमत, अभिव्यक्ती, काव्यसौंदर्य, रसग्रहण यावर आधारित प्रश्न विचारले जातात. 4 गुणासाठी हे प्रश्न आहे. 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहायचे आहे. त्यासाठी एकूण 4 गुण आहेत. तर पहिला प्रश्न आहे अभिव्यक्ती आहे. अभिव्यक्तीवर आधारित प्रश्न समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, सोदाहरण स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्याची पुढील कृती सोडवा. प्रश्न आहे माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा या ओळीमधले भावसौंदर्य स्पष्ट करा. दोन्हीमधला कोणताही एक प्रश्न ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. 4 गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो. अशा प्रकारे आपण पद्य विभागावर 8 गुणासाठी प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील ते पाहिले आहे. गद्य आणि पद्य यावर एकूण 16 गुणांचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर उपयोजित लेखनावर आधारित 4 गुणासाठी प्रश्न विचारले जातात. कृती 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. गुण 4. थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. 4 प्रश्न दिले जातील, कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहे. एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. तर पहिला प्रश्न आहे मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दुसरा प्रश्न मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा. तिसरा प्रश्न उमेदवार आतून जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, हे सोदाहरण स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न व्यक्तीमधील माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला उपयोजित लेखनावर आधारित विचारले जातात. घटक चाचणीमध्ये उपयोजित लेखनावर 4 गुणासाठी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर विभाग 4 व्याकरण. व्याकरणावर आधारित 5 गुणासाठी प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये प्रश्न चौथा अ सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये प्रश्न पहिला खालील वाक्य वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. 1 गुणासाठी 2 वाक्य दिली आहेत. त्यामध्ये पहिलं वाक्य गोठ्यातील गाय हंबरते आणि दुसरं वाक्य श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. दुसरा प्रश्न व्याकरणामध्ये खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. 1 गुण. 2 वाक्य विचारली आहे, एका वाक्याचे उत्तर लिहिण्यासाठी अर्धा गुण. तर पहिलं वाक्य आहे विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका आणि दुसरं वाक्य
क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात हे वाक्य येतात ते तुम्हाला लिहायचे आहेत. व्याकरणामध्ये तिसरा प्रश्न आहे, कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा. 1 गुणासाठी 2 वाक्य दिली आहे. पहिला वाक्य, पांढरा रंग सर्वांना आवडतो. हे वाक्य आहे, याचं प्रश्नार्थी करा. आणि दुसरं वाक्य आहे, अबब काय हा चमत्कार. हे वाक्य आहे, हे उद्गारार्थी वाक्य दिलं आहे, त्याचं तुम्ही विधानार्थी करा. 1 गुणासाठी 2 वाक्य आहेत, एका प्रश्नाला अर्धा गुण आहे. आणि व्याकरणावर आधारित चौथा प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. 1 गुण. या ठिकाणी या तक्त्यामध्ये ज्या ठिकाणी सामासिक शब्द आहे त्या ठिकाणी त्याचा विग्रह लिहायचा आहे. ज्या ठिकाणी विग्रह दिला आहे त्या ठिकाणी सामासिक शब्द लिहायचा आहे. तर या तक्त्यामध्ये पहिले पती आणि पत्नी हा विग्रह लिहून दिला आहे, त्याचा सामासिक शब्द लिहायचा आहे. आणि दुसरं सामासिक शब्द आहे गप्पा गोष्टी, त्याचा तुम्ही विग्रह लिहायचा आहे. यासाठी 1 गुण आहे. आणि आता व्याकरणामध्ये 5वा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 गुण. या ठिकाणी 3 वाक्य दिली आहे, त्यापैकी कोणत्याही 2 वाक्याचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे. 2 वाक्याचा प्रयोग ओळखून व्यवस्थित लिहायचा आहे. तर पहिलं वाक्य आहे, कप्तानाने सैनिकांना सूचना दिली. कोणता प्रयोग आहे. त्यानंतर मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात. आणि तिसरं वाक्य आहे, आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात. तिन्ही वाक्याची उत्तर येत असेल तर उत्तर लिहिले तरी चालेल, परंतु व्यवस्थित उत्तर काळजीपूर्वक लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 12वी विषय मराठी नमुना घटक चाचणी या ठिकाणी पाहिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक सूचना आहे की ही घटक चाचणी आहे, ही अशाच प्रकारे परीक्षेमध्ये येणार नाही. योगायोगाने यातील काही प्रश्न परीक्षेमध्ये किंवा घटक चाचणीमध्ये येऊ शकतात. तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा यामागे ही घटक चाचणी देण्याचा उद्देश आहे. प्रश्न प्रकार अशा प्रकारचा येऊ शकतो किंवा प्रश्न प्रकार येतात, परंतु हेच प्रश्न येणार नाहीत, याची नोंद घ्यावी. ही घटक चाचणी तुम्ही काळजीपूर्वक सोडून पहा. तुम्हाला जर उत्तराची आवश्यकता असेल तर कमेंट करून सांगा, उत्तरासंबंधित सुद्धा व्हिडिओ बनवल्या जाईल. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.